शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि मराठी राजभाषा गौरव दिवस हे दोन उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात. या दोन उपक्रमामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु त्यातला एक कार्यक्रम किंवा उपक्रम असा आहे की तो विद्यार्थ्यांसाठी असतो. मराठी भाषेमधले जे नामांकित लेखक आहेत या सगळ्या लेखकांशी जर विद्यार्थ्यांचा संवाद झाला तर विद्यार्थ्यांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल. या अर्थानं या उद्देशानं मराठी अधिविभाग दरवर्षी लेखकांच्या बरोबर विद्यार्थ्यांचा संवाद अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतं. आजपर्यंत बऱ्याच अशा लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम झालेला आहे आणि हा कार्यक्रम फक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नसून महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आयोजित केला जातो. दरवर्षी महाविद्यालयाचे मराठी भाषेचे विद्यार्थी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाला भेट देतात, विद्यापीठाला भेट देतात आणि त्या विद्यार्थ्यांना अशा लेखकांच्या बरोबर संवाद साधता येतो. म्हणजे गतवर्षी हा कार्यक्रम प्रत्यक्ष घेता आला नाही, कारण आपण सर्वजण कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सगळ्या उपक्रमावर अशा मर्यादा आल्या. तर मराठी अधिविभागाने यावर्षी हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीनं अभिनव पद्धतीने घेतला आणि यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून या मराठी भाषेमधील साहित्यामधील नामांकित लेखक आहेत या लेखकांचे संवाद मुलाखतीद्वारे रेकॉर्ड करण्यात आल्या. यामध्ये 8 लेखकांचा समावेश झालेला दिसतो आपल्याला. ज्या नामांकित लेखकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, महादेव मोरे, माया पंडित, नामदेव माळी, कृष्णात खोत, किरण गुरव, संपत मोरे आणि प्रकाशक अनिल मेहता यांचाही समावेश झालेला दिसतो. या सर्व मुलाखती अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी अधिविभागाने रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि त्या आता मराठीच्या विद्यार्थ्यांनाही सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि सर्वांना विद्यापीठाच्या शिववार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत. खरं म्हणजे हा उपक्रम अतिशय अभिनव असा आहे आणि विद्यार्थ्यांचा अनुभव समृद्ध करणारा आहे असं मी मानतो. यामध्ये नामांकित लेखकांचं साहित्य कसं फुलतं याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांनाच आपल्याला मिळतो आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यामध्ये सुद्धा मराठी अधिविभागाने करावेत आणि साहित्यिकांचा संवाद जो आहे तो सगळ्या साहित्यप्रेमीपर्यंत पोचवावा. माझ्या या उपक्रमाला निश्चितच शुभेच्छा आहे आणि या निमित्तानं मराठी अधिविभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक रणधीर शिंदे, प्राध्यापक नंदकुमार मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यातील अशा उपक्रमांना त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं मराठीतल्या नामवंत लेखकांच्या संवादाचा उपक्रम दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे आम्ही आयोजित करत आहोत. शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग हा आरंभापासूनच वाङ्मयीन उपक्रमामध्ये अभिनव अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यामध्ये फार महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. 1980 साली मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप या प्रकारचं एक फार महत्वाकांक्षी अशा प्रकारचं चर्चासत्र शिवाजी विद्यापीठामध्ये झालं आणि नंतरच्या कालखंडामध्ये देखील वाङ्मय भाषा आणि साहित्य विषयक फार महत्वाचे उपक्रम मराठी विभागाने आयोजित केले. याचाच एक भाग म्हणून नव्या काळात देखील आम्ही सर्वदूर मराठी भाषेच्या वाचकांच्या पर्यंत लोकांपर्यंत मराठीतल्या नामवंत लेखकांचा संवाद अधिक सर्वदूर पोहोचावा या निमित्तानं या भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्तानं आम्ही मराठीतल्या नामवंत लेखकांच्या मुलाखतींचा उपक्रम सर्वांच्या पर्यंत पोहोचवत आहोत. मराठी भाषा ही 8 शतकाहून अधिक रुजलेली, बहरलेली आणि विकसित झालेली आहे. भाषा साहित्याविषयी मराठी लेखक काय म्हणू पाहतो आहे, त्याच्या निर्मितीच्या खुणा काय आहेत, त्याच्या जीवन प्रवासाविषयी आणि त्याच्या निर्मितीविषयी, जीवनाविषयी आणि दृष्टिकोनाविषयी नव्यानं एका नामवंत अभ्यासकांच्या संवादातून या लेखकांना बोलतं करण्याचा उपक्रम आम्ही आयोजित करत आहोत. ज्येष्ठ लेखक महादेव मोरे, राजन गवस, प्रकाशक अनिल मेहता, डॉक्टर माया पंडित नारकर आणि संपत मोरे अशा 3 पिढ्यांमधल्या वेगवेगळ्या संवेदन स्वभावाच्या फार महत्वपूर्ण अशा प्रकारची वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांशी हा संवाद आम्ही नामवंत अभ्यासकांनी त्यांना बोलतं केलंय, तर तो घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही या माध्यमामधून येतो आहोत.
लेखकला जाणून घेणं हे एक फार अपार अशा प्रकारचं कुतूहल वाचक पक्षी आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये देखील असतं. तर या लेखकांनी आपल्या साहित्यामधून ज्या प्रकारचं भावविश्व मांडलेलं आहे, एका अर्थानं मराठी भाषेविषयी आणि वाङ्मयाविषयी एक भावसंपन्नता आणि विचारसंपन्नता या लेखकांनी मिळवून दिलेली आहे. तर या लेखकांशी संवादी कार्यक्रम सर्वदूर पोहोचावा म्हणून आपण हा भाषा संवर्धन 15 निमित्तानं उपक्रम राबवत आहोत. या संवादामध्ये आपण सहभागी व्हावं असं मला मनापासून वाटतं. डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी या सर्व उपक्रमाचं संयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि निश्चितच या लेखकांच्या संवादाचा उपक्रम आपल्याला आवडेल असा मला विश्वास वाटतो. नमस्कार मित्रहो. राजन गवस हे मराठीतील एक प्रतितयश लेखक. कथा, कादंबरी, ललित लेखन आणि समीक्षा या साहित्य प्रकारात मराठी साहित्याचा परीघ विस्तारत जावा असे त्यांचे लेखन आहे. कोणत्याही लेखकाला एक विशिष्ट नैतिकता स्वीकारून सर्जनशील लेखन करावं लागतं. गवस सरांच्या सर्व लेखनामध्ये असा एक स्वतंत्र दृष्टिकोन समाजाकडे, जीवनाकडे आणि एकूणच जीवन व्यवहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या प्रत्ययाला येत राहतो. एका जागल्याच्या भूमिकेतून त्यांनी सामाजिक व्यवहारांकडे पाहिले आणि त्यातील संगती विसंगती आपल्या साहित्यातून चित्रित केली. प्रत्येक कलाकृती गणिक एखादा लेखक आपल्यातल्या लेखकत्वाची रेषा वाढवत नेतो तेव्हा ते लेखन एकूणच सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. मला वाटतं गवस सरांच्या लेखनात अशी ही रेषा, लेखकत्वाची रेषा वाढत गेलेली दिसते. अगदी पहिल्या चौणक, भंडारभोग या कादंबऱ्यांपासून अगदी शेवटच्या बळीच्या या कादंबरीपर्यंत हा जो कादंबरीचा लेखन प्रवास पाहिला किंवा रिवणावैली मुंगी असेल आणि शेवटचा आम्ही माणसात जमा नाही या कथासंग्रहामधून सुद्धा ही जीवनदृष्टी प्रत्ययाला येते. बुद्ध, फुले, महात्मा गांधी यांच्या विचारांची एक अतिशय अस्सल अशी मांडणी सर्जनशील लेखनातूनही करता येते हे भान गवस सरांनी एकूण मराठी साहित्य विश्वाला आणून दिलेलं दिसतं. भालचंद्र नेमाडे यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की कलेच्या संदर्भात जे सुंदर असू शकतं ते जीवनाच्या संदर्भात कुरूप असू शकतं, सामाजिक जीवन व्यवहारात कुरूप असू शकतं. मला वाटतं अशा कुरूपाचा, सामाजिक विसंगतीचा वेध गवस सरांनी सातत्याने आपल्या लेखनामधून घेतलेला दिसतो. त्यामुळे एक 80च्या दशकानंतरचे मराठी साहित्यातले एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांची दखल साहित्य अकादमी यांनी सुद्धा घेतली आणि त्यांना त्यांच्या तणकट कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. अनेक पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले. त्यापेक्षा त्यांची जी भूमिका आहे जगण्याकडे पाहण्याची आणि साहित्याकडे पाहण्याची, याचा एक धांडोळा आपण या त्यांच्याशी मुक्त संवाद साधणार आहोत त्यातून घेण्याचा प्रयत्न करतो. सर नमस्कार. नमस्कार. आपला वाङ्मयीन पिंड हा चळवळीमधून घडत गेला. ह्या चळवळीतूनही एक प्रेरकता आपल्याला लाभत गेली. तर या चळवळीविषयी, आपल्या चळवळीतला जो वावर आहे त्याच्याविषयी काय सांगाल? मुळात असे की अगदी हायस्कूलमध्ये असताना राष्ट्रसेवा दलाच्या शिबिराला आमच्या शाळेतील मुलं पाठवली जायची आणि आपोआपच त्या शिबिरामध्ये मला पहिल्यांदा जाण्याचा योग आला, तो 8वीला असताना. आणि नंतर मग दरवर्षी आम्ही त्या राष्ट्रसेवा दलाच्या शिबिराला जायचो गडिंग्लजला. आणि हे राष्ट्रसेवा दलाचं शिबिराचं संयोजन त्यावेळी प्राध्यापक बन्ने आणि ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे करायचे. आणि अनेक प्रकारची व्याख्यानं त्यावेळी तिथं बौद्धिक या आमच्या 8 दिवस 15 दिवसाच्या या शिबिरामध्ये व्हायची. म्हणजे मला आठवतं की एकदा SM जोशी आम्ही त्याच शिबिरामध्ये ऐकले, नानासाहेब गोरे त्याच शिबिरामध्ये ऐकले, नायर डोळे त्याच शिबिरामध्ये ऐकले. म्हणजे असे त्या काळातले चांगले विचारवंत आम्हाला त्या लहान वयात ऐकायला मिळाले. म्हणजे त्यावेळी आम्हाला काही फार कळत होतं अशातला भाग नाही,
पण ही एवढी दिग्गज माणसं आहेत आणि ती आम्हाला लहान मूल होऊन आमच्याशी समरस होतात, गप्पा मारतात आणि आपण ते सगळं ऐकतोय. यातून हे समाज भान जे आहे ते आपोआपच विकसित होत गेलं. आणि याचा परिणाम असा झाला की जेव्हा आम्ही महाविद्यालयात गेलो त्यावेळी या महाविद्यालयामध्ये असं वातावरण होतं की हे महाविद्यालय म्हणजे सगळ्या चळवळीचं केंद्र होतं. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 महाविद्यालये अशी होती की जी या चळवळीची विद्यापीठं होती. एक शिवराज महाविद्यालय गडिंग्लज आणि दुसरं देवचंद कॉलेज अर्जुननगर. आणि इथं अतिशय दिग्गज अशा स्वरूपाची माणसं होती. म्हणजे आमच्याकडं प्राचार्य बलवंत देशमुख होते, आमच्याकडं विठ्ठल बन्ने होते, नारा दुंडगेकर होते, सुधाकर गोकाककर होते. आणि ही मंडळी नेहमी सामाजिक प्रश्नाबाबत अतिशय सजगतेनं वावरणारी आणि विशिष्ट अशा समाजवर्गाबद्दलची बांधिलकी पाळून त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळी कामं उभा केलेली होती. आणि यामुळं आपोआपच आमचा सहभाग या सगळ्या चळवळीमध्ये आपोआपच होत गेला. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये सांगण्याचा भाग असा की अगदी पहिल्यांदा आमच्या गडिंग्लजमध्ये डोंबाऱ्यांचा मोर्चा काढला. आता हा डोंबाऱ्यांचा मोर्चा कशासाठी काढलेला होता तर बिचाऱ्यांची पालं प्रचंड मोठ्या वादळामध्ये उडून गेली आणि त्यांना राहायला जागाच नव्हता. तर बन्ने सरने यावर उपाय असा काढला की ते सगळे 100-200 डोंबारी एकत्र केले आणि तहसीलदार ऑफिसमध्ये घुसवले. आणि तो प्रचंड पावसाचा काळ होता आणि तहसीलदारला काही कळेना अचानक की बाबा हे का घुसवले, त्यांना आणलं काय ह्याना. आणि यांना सांगितलं की जी खोली मिळेल त्या खोलीत थांबायचं आणि बसायचं. ही डोंबारीची पोरं जी होती ती त्या ऑफिसमधल्या टेबलावर चढ, खुर्चीवर चढ, तहसीलदारच्या खुर्चीवर बैस असं करायला लागल्यानंतर ते सगळे कर्मचारी भांबवले की आता करायचं काय. मुद्दा असा की ह्या सगळ्यामध्ये आम्हाला त्यावेळी फार कळत होतं असं नाही, पण या सगळ्यातून एक मानसिक घडण जी होत गेली आणि ती घडण या सगळ्या चळवळीच्या वातावरणामुळं किंवा आमच्या महाविद्यालयातल्या वातावरणामुळं झालं असं म्हणता येईल. म्हणजे हे सगळं होत असतानाच नकळत आपल्यावरही काहीतरी होत जातं, आपण वाढत जातो. त्यामुळे असा माझा चळवळीचा संपर्क आला. काही काळ आपण युक्रांच्या चळवळीमध्ये सुद्धा त्यावेळी फक्तच युक्रान सुरू झालेलं होतं. म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडं आंदोलनं सुरू होती युक्रांची. आणि आमच्याकडं रमेश परीट नावाचे युक्रांचे कार्यकर्ते होते त्याने. आणि त्यांच्या बरोबर युक्रानमध्ये आम्हाला गडिंग्लजचे जे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे यामध्ये आम्हाला आपोआपच सहभागी होता किंवा ते प्रश्न हातात घेऊन विद्यार्थ्यांच्यासाठी जे लढे, म्हणजे आमचं कॉलेजच मुळात विद्यार्थ्यांसाठी लढे उभा करत होतं. हे कॉलेज असं होतं की इथं विद्यार्थ्यांच्यावर काहीही अन्याय झाला तर अख्खं कॉलेज बाहेर पडायचं. म्हणजे एकही विद्यार्थी वर्गात बसायचं नाही, इतकं हे वातावरण त्यावेळेचं तणावपूर्ण असायचं. आणि प्राचार्य मुळात आमचे सहृदय होते, त्यामुळं असा प्रश्न आमच्या महाविद्यालयात यायचा नाही. पण बाकीच्या शैक्षणिक संस्थात किंवा सामाजिक याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले तर मात्र ही सगळी पोरं आपोआपच रस्त्यावर यायची. युक्रानचा फारच जवळून संबंध यायला कारण हे रमेश परीट होते आणि त्यांच्याबरोबर मी नेहमी वेगवेगळ्या चर्चांमध्ये आणि आंदोलनांमध्ये सहभागी होतो. मुद्दा असा ह्यामध्ये एक विचारायला घेतला पाहिजे की ही आंदोलनं ज्यावेळी घडत होती त्यावेळी आमच्यातला कुठलाच विद्यार्थी स्वतःला बाजूला राखू शकत नव्हता. बरोबर. म्हणजे आपोआपच तो त्यामध्ये ओढला जायचा, त्या सगळ्याचा एक भाग व्हायचा आणि त्या चळवळीतला सहभाग वाढत जायचा. आपण चौलकं आणि भांडारभोग या 2 कादंबऱ्या या चळवळीच्या अनुभवावरच लिहिल्या. म्हणजे ज्या समाजाशी त्यांचा घनिष्ठ असा परिचय झाला, त्यांची दुःख कळल्यानंतर तुम्ही या लेखनाकडे वळलात. साधारणतः मला वाटतं भंडारभोग मधलं जे आशय द्रव्य आहे ते आधी कुठेही कादंबरीत आलं नव्हतं आणि तशा सशक्त कादंबऱ्या आजही त्या अनुभवावर कोणी लिहिलेल्या आपल्याला दिसत नाही. रूढ जीवनानुभवाच्या पलीकडचं हे एक जग होतं. या कादंबऱ्यांच्या त्या प्रेरणाविषयी आपण काय सांगाल? आता मगाशी मी जे तुम्हाला विस्ताराने सांगितलं की चळवळीचा सहभाग किंवा संपर्क माझा कसा आला. आता हा चळवळीचा संपर्क येण्यामध्ये जसं माझं महाविद्यालय कारण होतं किंवा वेगवेगळ्या आंदोलनांचं ते एक शक्तिपीठ होतं की तिथून त्या चळवळी उभारायच्या. मध्यंतरी एकदा असंच बाबा आणाव गडिंग्लजला आलेले होते आणि श्रीपतराव शिंदे यांच्या घरी ते थांबलेले होते. तर दुपारच्या जेवणानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की
या यल्लमाला गाड्या चाललेल्या आहेत आणि स्त्रियांच्या अंगात आलेल्या आहे आणि त्या रस्त्यातून गडिंग्लजच्या नाचत चाललेले आहेत, घुमत चाललेले आहेत. तर बाबांनी श्रीपतरावांना विचारलं की हे काय आहे. तर मग श्रीपतरावांनी सांगितलं की बाबा हे असं असं इथल्या सगळ्या गाड्या यल्लमाला जातात आणि यल्लमाची जत्रा ही साधारणतः पुढं 8-10 दिवसात असते आणि या 8 दिवसाच्या प्रवासानंतर ते पोहोचतात तिथं आणि तिथं पोहोचल्यानंतर ती यात्रा करून ते परत येतात. तर बाबांनी प्रश्न असा उपस्थित केला श्रीपतरावांच्या समोर की अरे हे वाईट आहे, म्हणजे या बायका अशा नाचता आहेत, हुंदके देत आहेत, आचके देत आहेत आणि ती सगळी गर्दी त्यांच्याकडे पाहत चाललेली आहे. हे काही स्त्रियांच्या बद्दलचं बरं चित्र नाही आणि हे बंद पडलं पाहिजे. आणि मग त्यावेळी श्रीपतरावांच्या किंवा नंतर बन्ने सरांच्या या सगळ्यांच्या लक्षात असं आलं की अरे खरोखरच ही प्रथा वाईट आहे. बरोबर. म्हणजे तत्पूर्वी कितीतरी वर्ष आम्ही ते पाहत होतो किंवा आम्ही आता माझ्याच गावामध्ये आमच्या गावातल्या गाड्या जेव्हा यल्लमाला जायच्या तेव्हा त्या सगळ्या जोगतीने बाहेर पडल्या आणि हलगी वाजायला लागली की आम्ही लहान मुलं त्या बायकांच्या बरोबरच देवळापर्यंत यायचो. मग तिथं घुमायच्या त्या बायका, मग कोणी काही अशा प्रचंड मोठ्या आवाजात अचके द्यायच्या, उचक्या द्यायच्या आणि त्या पुन्हा गाडीत बसून यल्लमाकडे निघायच्या. पण आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं की बाबा हे अनिष्ट प्रथा आहे. पण बाबांनी त्या क्षणी तिथं प्रश्न उपस्थित केल्यानंतर सगळ्यांच्याच मनामध्ये असं निर्माण झालं की बाबा हे काहीतरी स्त्रियांच्या बाबत घडणारी वाईट गोष्ट आहे आणि ती गोष्ट आपल्याला थांबवायची. मग पहिली गोष्ट अशी सांगितली गेली आम्हाला बन्ने सरने की निदान ह्या तालुक्यात अशा किती बायका आहेत आपण शोधून काढू. आणि त्यावेळी आम्ही कॉलेजला होतो. तर मग आम्ही एक केलं की 4-5 जण असं सायकलीचे 3 ग्रुप केले आणि जे आमचे कोट तालुके होते म्हणजे आमच्या तालुक्याचे 3 रस्ते येतात, म्हणजे एक कडगावपासून पिंपळगावपर्यंत, इकडून गडिंग्लजपासून आजरापर्यंत आणि इकडं गडिंग्लजपासून नेसरीपर्यंत आणि मधला हा सगळा टाप. तर आम्ही भाग वाटून घेतले आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावात देवदासी किती आहेत, जोगतिनी किती आहेत हे शोधायचं. तर पहिल्यांदा लोकांना वाटायचं की हे काय कशासाठी आलेले आहेत बाबा, की हे जोगतिनी का मागतायत. आणि मग गावात सगळ्यांचं आश्चर्य की ही कॉलेजची पोरं येतात आणि आमच्या गावातल्या जोगतिनींची नावं लिहून घेऊन जातात. मग एखादी जोगतीन भेटायची, मग तिला नाव विचारलं की तुझं नाव काय, तर ती सांगायची. पण सांगत असताना ती आपल्या वडिलांच्या नावाऐवजी इथंच आपल्या गुरुचं नाव लावायची. हे सगळं आम्ही लिहून घेऊन सरांच्याकडे आलो की ते दर दिवशी आमचा आढावा घ्यायचे की आज कुठली गावं झाली, किती गावं झाली. आता हे सगळं चालू होतं आणि त्यानंतर असं लक्षात आलं की एका तालुक्यामध्ये जवळजवळ त्यावेळी 450 देवदासी आम्हाला सापडले. म्हणजे 450च्या जवळपास, आता आंकडा मला निश्चित आठवत नाही पण त्या जवळपास असाव्यात. आणि मग असं ठरलं त्या सगळ्यामध्ये की आपण ह्या सगळ्यांचा एक मेळावा घेतला तर कसं होईल, म्हणजे त्यांचं काही आपल्याला कळेल, त्यांच्या मनात काय आहे, ते कशासाठी कसं होतं. कारण तोपर्यंत आम्हालाही असं माहिती नव्हतं की हे देवाची बाई म्हणजे काय. फक्त एवढं माहिती होतं की प्रत्येकाच्या गावात देवाची बाई आहे आणि ही देवाची बाई आहे ती यल्लमाला जाते, कधीतरी मंगळवार शुक्रवार तिच्या गावात ही अंगात येतं आणि मग ती लोकांना काहीतरी भविष्य सांगते किंवा वेगवेगळ्या समस्यांच्यावर उपाय सांगते, एवढं माहिती होतं. पण हा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे याचा तोपर्यंत आम्हालाही आवाका नव्हता. पण हा आवाका या आमच्या बुजुर्ग माणसांना मात्र आलेला होता, म्हणजे श्रीपतराव शिंदे बन्ने सर यांना आलेला होता. आणि त्यांनी हे लक्षात घेतलं की आता ह्या बायकांना एकत्र करूया आणि एकत्र करून ह्यांच्या व्यथावेदना ऐकूया आणि मग ह्यांच्या संदर्भात काही करता येतं का बघूया. अशा ह्याच्यातून या स्त्रियांचे छोटे छोटे मेळावे घ्यायला सुरुवात केली. आणि तेव्हा लक्षात आलं की आपण समजतो त्यापेक्षा हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा, गंभीर आणि प्रचंड दुःखदायक आहे. मग पुढं चळवळीचं सगळं वर्तमान आलं. म्हणजे मग पहिला मेळावा झाला, नंतर दुसरा मेळावा झाला, मग यातून राज्य सरकारला आयोग निर्माण करावा लागला. मग सौंदत्ती डोंगरावर आम्ही मोर्चा काढलेला होता. या सगळ्यामध्ये आम्ही विद्यार्थी म्हणून होतोच, पण या सगळ्यामधल्या प्रश्नात जे पडेल ती भूमिका, म्हणजे जाजम उचलण्यापासून ते स्टेजची व्यवस्था करण्यापर्यंत सगळं आम्ही पाहत होतो.
यातून झालं काय तर या स्त्रियांचं दुःख, या स्त्रियांचं जगणं हे किती भयावह आहे याची एक जाणीव सतत व्हायला लागली. यावेळी वर्तमानपत्रात बातम्या पण द्यायला लोक यायचे. म्हणजे आता कोल्हापूरचा उत्तम कांबळे किंवा उदय कुलकर्णी हे मुद्दामहून बातम्या घ्यायसाठी पाठवले जायचे. आणि त्या काळामध्ये सगळ्या वर्तमानपत्रांनी अतिशय सहृदयतेनं या चळवळीचं सगळं वार्तांकन केलं. आणि ते वार्तांकन केल्यानंतर हा प्रश्न महाराष्ट्रभर पोचला. यातून झालं काय तर पुण्या मुंबईतले पत्रकार इकडे यायला लागले आणि त्यांना हा विषय कव्हर करावा असं वाटायला लागलं. पण त्यांना विषय हा पटकन कळण्याची शक्यता नव्हती. म्हणजे त्यांना असं वाटायचं की देवदासी ही वेश्याच असते. पण त्यांना हे माहिती नव्हतं की कितीतरी देवदासी ह्या आयुष्यभर या पद्धतीनं जगलेल्या आहेत की त्यांना असं वेश्या म्हणणं म्हणजे त्यांच्या आयुष्याला कुठंतरी आपण नाकारतो आहोत. त्या ज्या जगल्या त्याला नाकारतो आहोत असं वाटायला लागलं. पण हे सगळे पत्रकार येणारे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जायचे, मुलाखती घ्यायचे किंवा आमचे मेळावे कव्हर करायचे आणि वर्तमानपत्रात लिहायचे ते मात्र उलटे यायचे. म्हणजे पूर्णतः तो विषय मांडत असताना की त्यांच्या जगण्याचं दुःख, दारिद्र्य, वेदना मांडण्याऐवजी या कशा वेश्या व्यवसाय करतात आणि मुंबईला कशा विकल्या जातात वगैरे ते चित्रित करायचे. हे सगळं ज्यावेळी चालू होतं त्यावेळी मी लिहितच होतो. म्हणजे त्या दरम्यान माझ्या बऱ्यापैकी कथा किर्लोस्कर स्त्री किंवा या इतर मासिकांमध्ये येत होत्या. आणि हे चित्रण करतायत, हे चुकीचं करतायत असं प्रत्येक वेळी वाटायचं. आणि ज्यावेळी आमची एकत्रित आढावा बैठक असायची त्यावेळी बन्ने सरांशी आमचं जोरदार भांडण असायचं की या लोकांना तुम्ही इथं अवसर कशाला देता. याचं कारण असं की ते येऊन जातात, बातमी छापतात आणि ती बातमी एखाद्या देवदासीला कुणी वाचून दाखवली तर त्या भयंकर भडकून आमच्याशी भांडायला लागायचे की ह्या माणसानं असं कसं लिहिलं, तुम्ही सांगितलं असेल. आणि त्या बायकांची समजूत घालायचा प्रयत्न करावा लागायचा. मग या दरम्यानच एक लेखक आले आमच्याकडं आणि ते म्हणले की देवदासींच्यावर मला पुस्तक लिहायचं आहे. आणि स्वाभाविकच बन्ने सरांनी सांगितलं मला की बाबा इथं हा लिहिणारा माणूस आहे आणि तू ह्याच्याबरोबर थांबायचं आणि ह्यांना कुठं जाऊन मुलाखती घ्यायच्या असतील त्या सगळीकडे घ्यायच्या. मग हसूर चंपू गावात आम्ही गेलो आणि तिथल्या एका देवदासीची मुलाखत घेताना हा लेखक त्या पहिला प्रश्न असंच विचारायला लागला की मग तुमच्याकडे गिऱ्हाईक कधी येतं. मग पहिल्यांदा ती म्हणली बाबा की आम्ही काय असा व्यवसाय वगैरे धंदा वगैरे करत नाही, आम्ही चांगल्या गोरगरीब घरातल्या जरी असलो तरी राबून खाणाऱ्या आहोत आणि देवाची सेवा करणारे आहोत. तर त्याचं पुन्हा असं सुरू झालं की मग कोणत्या जत्रेला गेल्यावर धंदा करता का. आणि मग ती बाई खवळली आणि खवळल्यानंतर ती त्या लेखकाला मारायलाच पाठ लागली. म्हणजे तो पळतच गेला तिथून बिचारा. आणि पळत गेल्यानंतर त्यानं सवय सोडली नाही. गडिंग्लजमध्ये आला आणि गडिंग्लजमधल्या स्त्रियांना सुद्धा असेच प्रश्न विचारायचे. मात्र गडिंग्लजमध्ये मात्र त्याला जवळजवळ मार खात असताना आम्ही वाचवलं आणि तो आम्हाला न सांगता एसटीतून पळून गेला. यावर पुन्हा ज्यावेळी आमची बैठक झाली त्यावेळी सरांना आम्ही म्हटले की पुन्हा जर कोणी असा मनुष्य आला तर त्याच्या बॅगा उचलायला तुम्ही आम्हाला लावायचं नाही किंवा त्यांची व्यवस्था करायला लावायचं नाही. आणि त्यांना कुठल्या घराकडे देवदासीचे घेऊन जायला लागायचं नाही. अशी प्रचंड आमची हमरी तुमरी झाली, भांडण झालं. आणि त्यावेळी बन्ने सर एकदा चिडून म्हणाले, कारण ते वैतागले होते आमच्यासारख्या बोलण्याला, की मग एवढं तुम्ही म्हणता तर तुम्हाला लिहिता येतं, मग तुम्ही का लिहित नाही, मग कशाला लिहितो दुसरा. आणि तुम्ही लिहिल्यावर मग दुसऱ्या कोणाला सांगायची गरज नाही, लिहा तुम्ही. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा रोग तो माझ्यावर होता की तुला जर येतं तर लिहि की बघूया काय लिहितोस. आणि त्या दरम्यान मला असं लक्षात आलं की अरे बरोबर हे म्हणतात ते. आणि मग त्या काळाच्या एका रेट्यातून ही चौंडक ही लिहून झाली अशी, असं त्या कादंबरीच्या पाठीमागचं बरंच असं हे आहे. चौंडकामधून जसं स्त्रियांचं, देवदासी स्त्रियांचं दुःख आलेलं आहे, तसं भंडारभोग या कादंबरीमधून त्याच व्यवस्थेतल्या पुरुषांचं दुःख आपण अतिशय कारुण्यपूर्ण अशा याच्यामध्ये मांडलेलं आहे. त्या अनुभवाविषयी काय सांगाल आपण? नाही, तो मात्र जरासा वेगळा विषय. म्हणजे मी त्यावेळी काय केलं, मी गडिंग्लज सोडलं. म्हणजे 1982ला मी जेव्हा MA पास झालो
तेव्हा गडिंगला गारगोटीमध्ये विजय निंबाळकर, आनंद वास्कर हे सगळे आमचे मित्र त्यावेळी तिथं होते. आणि मी ज्या हायस्कूलमध्ये काम करत होतो हे त्यांना माहिती होतं. त्याने असा प्रस्तावच आणला की तू गारगोटीला प्राध्यापक म्हणून हजर व्हायचं, कॉलेजवर शिक्षक म्हणून हजर व्हायचं. आणि मग मी दिला राजीनामा इकडचा आणि गारगोटीला गेलो. तर तिथं गारगोटीमध्ये आनंद भास्कर हे अत्यंत उत्साही आणि प्रचंड चळवळीचं भान असणारे आणि अनेक गोष्टी अंगावर घेणारे अशा पद्धतीचे शिक्षक होते, प्राध्यापक, हिंदीचे प्राध्यापक होते. आणि मग तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं की अरे इथं काही वेगळं उभं राहत आहे. आणि इथं वेगळं उभं राहत आहे हे जेव्हा सुरू झालं त्यावेळी तिथं जटमुक्तीची चळवळ सुरू केली. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी जटमुक्ती करण्याचा प्रयत्न केला, ह्या गडिंग्लजमध्ये सुद्धा झालेलं नव्हतं. कारण तिथं सुद्धा देवाची भीती, आम्ही जरी देवदासीचे कार्यकर्ते असलो, आम्ही त्यांचे मेळावे घेत असलो, आम्ही त्यांच्याबरोबर बोलत असलो, आम्ही त्यांना एकत्र करत असलो, तरी देवाविषयीची आमच्या मनातली भीती गेलेली होती असं अजिबात नाही. त्या देवाल्या बाईच्या विषयी घाबरायलाच व्हायचं. कारण आमच्या कैक पिढ्यांनी असं सांगितलेलं होतं की बाबा ही देवाची बाई आहे, हिला काही वाईट म्हटलं की तोंडात किडे पडतात, हिला पाय लागला तर तुमचं काहीतरी वाटलं होतं, किंवा हिच्या जटेला हात लागला तर माणूस तिथल्या तिथं मरतो. ह्या सगळ्या समजुती आमच्या मनात होत्याच, त्या गेलेले नव्हते. म्हणजे जरी ह्या स्त्रियांच्या विषयी आम्ही अतिशय गंभीर असलो, त्यांचे प्रश्न कळत असले, तरी देवाविषयीची जी भीती होती ती आमच्या मनात होतीच. आणि त्या जटेच्या विषयी पण आमच्या मनात भीती होती. पण आनंद भास्करांचं मोठेपण हे की त्यांनी पहिल्यांदा जटेला हात लावण्याचं धाडस दाखवलं. म्हणजे मला आजही तो प्रसंग आठवतो की पिंपळगाव नावाचं गाव आहे बुद्रुक तालुक्यामध्ये. या गावामधल्या एका स्त्रीला तयार केलं की बाबा तुझी जट, कारण तिला ते सहन होत नव्हतं, तिची जट जी अशी लांब होती आणि डोक्यात प्रचंड काहीतरी लिवलिवत होतं, म्हणजे किडं झालेले होते. आणि त्यामुळे ती तयार झाली पाहिजे की करा तुम्ही माझी जट साफ करा. तर लोकांचा विरोध की बाबा जटेला हात लावलं की तुम्ही मरता, किंवा जट तुम्ही फाडायचा प्रयत्न केला तर तिच्यातून रक्त येतं, आणि जट जरी तुम्ही सोडवलात तर तुम्ही नंतर नपुसक होतो. तर ह्या सगळ्या भीतीमुळं ज्या दिवशी ही जट सोडवायची होती त्यावेळी साधारणतः 10,000 लोक त्या काळात म्हणजे त्या पंचक्रोशीतले जमलेले होते की बाबा इथं काहीतरी विपरीत घडणार, म्हणजे इथं काही ना काहीतरी घडणार आणि आपण हे जे बघतो आहोत हे या लोकांना देव काहीतरी धडा शिकवणार. तर त्या पहिलं मध्ये बसवलं आणि हे सगळा मॉब असा प्रचंड उभा राहिलेला. आणि मग भास्करांनी आधीच त्यांच्या डोक्यात 2-2.5 किलो खोबरेल तेल मुरवलेलं होतं. आणि खोबरेल तेल मुरवल्यामुळे ती जटेचा एक एक केस आम्ही बाजूला करत होतो. असं जवळजवळ 2.5 तास ती जट साफ करणं सुरू होतं. आणि 2.5 तासानंतर ती सगळी घाण बाजूला काढली. लोक मात्र इतक्या आश्चर्यानं बघत होते की 100% यातलं कोणीतरी मरणार. पण नंतर त्या बैला आंघोळ घातली भास्करांनी, तरी लोक हटायला तयार नाहीत. मग आम्ही चहा पिला त्या घरामध्ये. आम्ही जायला निघालो तरी गर्दीतला एकही माणूस हलत नव्हता की त्यांच्या डोक्यात एकच की यांच्यातलं कोणीतरी आता मरणार. आणि नंतर असं झालं की आम्ही त्यावेळी गाड्या नव्हत्या, तर आम्ही एका 2 व्हीलरवरून गेलेलो. तर त्या गाडीवरून परतत असताना सुद्धा लोक बघत होते की यांचा वाटेत तरी झालं तर ॲक्सिडेंट होणार. पण पुढं 15 दिवस लोक चौकशी करत होते की यातलं कोण जिवंत आहे का, यातलं कोणी मेलं आहे का. 1 महिना कोणी काय, सगळ्या चौकशीत. मग त्यातले जे देववाले होते ते म्हणायचे की 1 वर्षाच्या आत तरी यांचं होणार. मग वर्षही उलटून गेलं. मग लोकांच्यात आत्मविश्वास आला या स्त्रियांच्यात की आपण आपल्या डोक्यावरची जट हे म्हणतात तसं काढायला पाहिजे. आणि मग पुढं ती इतकी मोठी चळवळ झाली की आम्ही 1-2-2.5 हजार मुलींना या सगळ्या जटेतून मुक्त केलं. यावेळी मला जे भेटले ते हिजडे, ज्याला तुम्ही तृतीय पंथी असं म्हणता. आणि माझ्या लक्षात आलं की मी ह्यांना बघत होतो लहानपणापासून, पण ह्यांच्याविषयी लोकांच्यात प्रचंड भीती. आणि ती भीती इतक्या टोकाची की तो शेजारून जरी आला तरी अंग चोरून घ्यायचं. पण माझ्या लहानपणी आमच्या शिरपूर गावातून एक कोंबडी विकण्यासाठी जोगता यायचा. आणि अंतर दूरचं असल्यामुळं आमच्या घराजवळ तो कोंबड्याचं डालगं उतरायचं, आमच्यात पाणी प्यायचं आणि पुढं जायचं. यातून त्याची आमची बऱ्यापैकी मैत्री झालेली होती. मी त्याला आजोबाच म्हणायचो, आजा म्हणायचो.
आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हे देवदाशीपेक्षा सुद्धा वेगळं आहे सगळं. आणि एक 8-10 जोगते माझे जे मित्र होते त्यांच्याशी मैत्री करता करता मला असं लक्षात आलं की देवदाशीला निदान कुठंतरी आसरा आहे, म्हणजे त्यांच्यात आसरा आहे, किंवा तिला काहीतरी लोक वाढतात तर ती कुणाच्या दारात भिक्षा मागायला गेली तर तिला तांदूळ तर वाढतात, पण ह्याच्या पाठीमागं काहीच नाही, ह्याचा तिरस्कारच फक्त केला जातो. आणि मग एकेकाचं आयुष्य मी जेव्हा बघायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे देवदाशीपेक्षा विदारक आहे. म्हणजे एक तर आमचा कॉलेजचाच विद्यार्थी होता आणि FYला अचानक कॉलेजला यायचं बंद झालं. चौकशी केली की बाबा काय हे पोरगं येत नाही, तर त्याच्या घरात असं लक्षात आलं की बाबा हे आता मास्तर काहीतरी बिघडवणार. म्हटल्यानंतर आम्ही चौकशी केली तर नाही म्हणले, त्याला देवाला सोडलं. आणि मग प्रचंड असं मानसिक अस्वास्थ्य जे म्हणतो आपण ते, की ह्या पोरला देवाला म्हणजे आता उद्यापासून साडी नेसणार. हे सगळं बघत असताना जे माझे अगदी चांगले मित्र जोगते होते त्यांना मी त्यांच्या घरी पाठवलेलं की काही करा पण या पोरला साडी नेसू नका, पण त्यांच्या घरातल्याने काही ते ऐकलं नाही. आणि न कळत त्या सगळ्या विश्वाचा मी पुनर्विचार करता करता अधिक सखोलपणे ते सगळं बघता बघता असं जाणवायला आलं की हा प्रश्न फारच वेगळा आहे. म्हणजे आता माझं नवं पुस्तक त्यावर येतं आहे, म्हणजे लोकांना फार कमी माहिती आहे या विषयाची, किंवा माझ्या कादंबरीत सुद्धा सगळंच आलेलं आहे असं नाही. म्हणजे त्या कल्पित विवाहामध्ये जे होतं ते आलं. म्हणजे असं आहे की याच्यामध्ये जन्मतःच नपुसक असतात, पण याच्यापेक्षा मॅनमेड म्हणजे माणसानं निर्माण केलेले हिजडे. म्हणजे असे त्यात 4-5 प्रकारचे उपप्रकार आहेत. माणूस नपुसक 4-5 प्रकारानं होत असतो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी त्याच्यावर होणाऱ्या आघातातून होत असतो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हे नपुसकत्व जसं जन्मतःच असतं तसं व्यवस्था माणसाला नपुसक करत असते. हे अख्खी व्यवस्था तिचा रेटाच असा असतो. मग ती देवाधर्माची अंधश्रद्धेची व्यवस्था असो किंवा ही सगळी सत्तेची व्यवस्था असो. आणि नंतर मी यातला बारीक शोध घेत असताना असं लक्षात आलं की अनेक काच ज्या माणसाला असतात, दबाव आपल्याला दिसत नाही की ते शर्ट पॅन्ट घालतात वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण यातले बहुसंख्य या काचात असणारे लोक हे नपुसक होत जातात. म्हणजे काही राहतच नाही त्यांच्यात अशा पद्धतीचे. म्हणजे असे कितीतरी लोक मी बघितलेले आहेत की जे व्यवस्थेच्या काचातून हळूहळू नपुसक होत गेलेले आहेत. आता म्हणजे हे सगळं विश्व इतकं विचित्र आणि इतक्या वेगवेगळ्या गुंत्याने हे झालेले की मी भंडारभोगमध्ये हे क्वचित थोडं मांडलं, म्हणजे आलं त्या कथेच्या अंगानं. पण आता जे मी संपूर्ण यांचा जे शोध घेतला या गेल्या 40 वर्षामध्ये त्याचं एक बऱ्यापैकी छोटेखानी पुस्तक आता मी करायला लागलो, कारण ही व्यवस्था माहिती व्हावी लोकांना. तर त्यामध्ये ते येईल अशा पद्धतीने त्या भंडारभोगचा जन्म झालेला आहे. पण या दोन्ही कादंबऱ्या ह्या चळवळीतल्या सहभागानं झालेल्या आहेत. म्हणजे बऱ्याच बाहेरच्या लोकांचा प्रश्न असा असतो की हे कधीच होते चळवळीत. आता त्यांना कसे मी सांगणार की मग कधी होतो. म्हणजे जे नव्हते, कारण ह्यात पुण्या मुंबईतनं येणारे जे असायचे ना यांना मी फार तुसडेपणानं वागवायचो. त्या मुंबईतून काही लोक यायचे आणि ते सांगायचे की चला आम्हाला देवदाशी दाखवा. तर त्यावेळी मला स्वाभाविक प्रश्न पडायचा की याच्या बापाचा काही नोकर आहे की मी घेऊन जायचं याला प्रत्येक दाराला. तुला लिहायचं आहे ना, जा की तू कुठं जायचं तिथं शोध जा, लिही जा. कारण पहिला अनुभव त्या लेखकाचा आमच्या डोक्यात होता. मग आमच्यातले जे काही राहायला मुंबईला होते ते इकडं येऊन लिहायचा प्रयत्न करायला लागले. पण ह्यातनं झालं असं की एक प्रतिमा जोशी आणि दुसरे अनिल अवचट ही 2 माणसं सोडली तर बाकीच्यांना हा प्रश्नच कळालेला नव्हता. त्यामुळे ह्या 2 कादंबऱ्या अशा ह्याच्यातून आल्या. मला वाटतं की ह्या चळवळीतून आणि लेखनातून नंतरच्या समाजामध्ये बऱ्यापैकी बदल झाला. नाही, आमचा जो हा संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आहे, याच्यामध्ये तुम्हाला आता देवदाशीची जट सापडत नाही. बरोबर. मुली सोडण्याचं पूर्णच प्रमाण संपलंच. म्हणजे आता तुम्हाला मुलगी सोडता आहे असं कुठंही दिसत नाही. हे चळवळीचं यश, हे चळवळीचं यश आहे. यापेक्षा आम्ही ज्या 2-2.5 हजार जटा सोडवल्या
आणि नंतर ही चळवळ महाराष्ट्रभर पसरली. म्हणजे मला आठवतं की सातारला जी पहिली दाभोळकरांनी जट सोडवली त्याला आम्हा दोघांनाच बोलवलेलं होतं. म्हणजे मी आणि डॉक्टर भास्कर सातारला गेलो आणि तिथं मग दाभोळकर आले. त्यांनी त्या बाईला आमच्यासमोर बसवलं, ती तयार होती. मग ह्या शैला दाभोळकर, नरेंद्र दाभोळकर वगैरे मंडळींच्या समोर आम्ही ती जट सोडून दाखवली. मग तिथं साताऱ्यात ती चळवळ सुरू झाली. मग असं करत करत ती पुण्यापासून ती मुंबईला प्रतिमा आणि मनोहर कदम यांनी स्वतः जट सोडवायला सुरुवात केली. आणि हे पसरता पसरता असं झालं की नंतर जट बायका आपोआपच म्हणायला लागल्या कापून टाका. म्हणजे सोडवायचा प्रश्न मिटला. मग कोणाच कात्री घेतली की ते सोपं होऊन गेलं. पण ह्यात वेगळी गोष्ट काय आहे की जी मुलं देवाला सोडली जायची आणि त्यांच्या असं जटा वाढलेल्या असायच्या, त्यांना तर आम्ही नंतर असं केलं की गावात ते फिरायचं आणि सक्तीनं धरून त्या पोराची केस कापायची. त्याच्या घरातल्यांना विचारायचंच नाही की तुम्ही कापा. यातून 3-4 मोठे वादंग उठलेले होते. म्हणजे लोक मारायला चाललेले होते की बाबा तुम्ही आमच्या मुलाची जड आम्हाला विचारायची आधी कापली कशी. पण ह्याचं ते आम्हाला त्यावेळी अंगावर आले, ते सगळं निस्तरलं वगैरे ठीक आहे. पण ती मुलं आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं संसार करतायत. म्हणजे ते पुढं जी हिजडे झाले असते याच्याऐवजी त्यांचे संसार फुलले. अनेक स्त्रिया अशा आज चांगल्या संसारात आहेत आणि याच्यापेक्षा होणाऱ्या देवदासी थांबल्या. हे या चळवळीचं मोठं यश आहे. नंतर कुठलीही चळवळ म्हटली की त्या बऱ्याच गोष्टी काही घुसतात, त्या घुसल्या, त्याला इलाज नाही. पण हे यश चांगलं आहे. त्यानंतर आपण बेकार तरुणांचं एक विश्व धिंगाणामधून रेखाटलं. विशेषतः आजही त्या राजकीय जे वास्तव आहे त्या धिंगाणातलं ते आजही आपल्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकामधून किंवा त्या सोसायटीचं जे राजकारण आहे त्यामधूनही येतं. हे बेकारांचं एक जग आपल्याकडे होतं. तर ही कादंबरी थोडीशी दुर्लक्षित राहिली. आशय त्या कादंबरीचा फार सशक्त असा आहे. या कादंबरीच्या एकूण निर्मितीविषयी आपण काय सांगाल? थोडक्यात सांगा. काय मुळात असं आहे की मी ज्या गावात होतो त्या गावातल्या 100 उचापतीमध्ये मी सामील असतो. म्हणजे अनेक गोष्टी ह्या आमच्या सगळ्या एकमेकाच्या उचापतीमुळेच घडत जायच्या. म्हणजे गावात जे जे चाललेलं असायचं त्या सगळ्यामध्ये या ना त्या प्रकारचा सहभाग असायचाच. आणि बरीच पोरं पाठीमागं असायची आमच्या. म्हणजे गावात खुट्ट झालं की ती सांगणारी पोरं पटकन येऊन सांगायची आज इथं असं झालं. तर एक लक्षात आलं की गावातलं राजकारण इतकं चित्रविचित्र आहे. म्हणजे आपण समजतो तसं ते फार जातीय आहे असंही नसतं, जातीय नाहीच असंही नसतं. हे जातीयही असतं आणि जातीय नसतंही. पण गावच्या राजकारणाचं जर तुम्ही विश्लेषण केलं तर तुम्हाला असं दिसेल की एक वेळ तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारण व्यवस्थित समजून घेऊ शकाल किंवा देशाचं राजकारण व्यवस्थित तुम्ही मांडू शकाल. पण तुम्हाला गावचं राजकारण समजून घेणं तितकं सोपं नसतं. याचं कारण असं आहे की गावात इतक्या गोष्टी कार्यरत असतात. म्हणजे समजा की तुम्ही 1, 2, 3, 4 वर्षापूर्वी आमच्या घरातली म्हातारी मेलेली होती आणि हा मनुष्य प्रेतावर आला नव्हता, हे सुद्धा लक्षात ठेवलं जातं की बाबा ह्याला का द्यायचं, तू आमच्या म्हातारीच्या वेळी सुद्धा आला नव्हता, मग आत्ता मत मागाय कसं आहे. म्हणजे इतक्या बारीक गोष्टी जिथं ध्यानात ठेवल्या जातात आणि त्या सगळ्यामध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळं प्रत्येक गोष्टीत की नवे विरुद्ध जुने हा संघर्ष गावात सतत होतो. तर या सगळ्या पोराणीच पॅनल उभा करून एकदा म्हाताऱ्यांनाच घरात बसवायचं, म्हणजे यांची जिरवायची. म्हणजे त्यावेळच्या कालखंडाच्या भाषेत की यांची एकदा जिरवूयाच. आणि ह्यातनं काय ईर्ष्या असते, म्हणजे बापाच्या विरोधातच मुलगा फॉर्म भरतो आणि मग तणाव काय असतो त्या घरातला. बरं दोघं काय वेगळे झाले अशातला भागच नाही. बापाच्या पद्धतीनं प्रचार करत असतो, पोरगा, पण दोघं एकमेकाच्या समोर कधी येत नाहीत इलेक्शन होईपर्यंत. आणि या सगळ्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या मला हे दिसल्या जगण्याच्या पद्धती किंवा एकमेकाला क्षह देण्याच्या पद्धती किंवा या सगळ्यामध्ये जात केव्हा आणि कुठं वापरायची, दारू कुठं आणि कशी वापरायची. त्यावेळी पैसा नव्हता, म्हणजे त्यावेळी धिंगाणाचं जग होतं, त्यावेळी पैसा वाटला जायचा नाही किंवा मटण वाटलं जायचं नाही.
म्हणजे असं नाही, फक्त जेवणावळी घालायची सुद्धा फार मोठी प्रथा नव्हती, पण तेवढेच आपले 10-12 नेऊन कुठेतरी जेवण वाढून आणायचे, असं ती प्रथा होती. पण ते राजकारण प्रत्यक्ष अनुभवल्यामुळं धिंगाणाची गंमत अशी झाली की ती मधुकाका कुलकर्णींच्याकडे कादंबरी द्यायची ठरली. म्हणजे हे पहिलं स्क्रिप्ट अनिल अवचटांनी वाचलेलं होतं आणि त्यांना ते खूप आवडलेलं होतं आणि त्यांनी मला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की इथं काय करतो बघ, इथं काय करतो बघ. ते सगळं केलं आणि त्यानेच मला मधुकाकांच्याकडे नेलं. तर त्या कादंबरीचं नाव होतं कोडबॅड असं ठेवलेलं होतं. हां, तर ते मधुकाकाने आपणच बदललं आणि धिंगाणा असं आणि त्याला सीधं फडणीसांचं मुखपृष्ठ घेतलं. फडणीस हे मोठे आणि चांगले चित्रकार आहेत, त्याविषयी माझं दुमत नाही, पण त्याने त्या कादंबरीत धरून त्याने ते चित्र काढलं आणि त्यामुळं ते पुस्तक बाजूला पडायला कारण त्याची निर्मिती आहे. ते पोहोचलं नाही आणि त्याचं नंतर हे झालं. आपण कळप कादंबरीमध्ये चळवळींचं एक मोडत जाणं हे एक महत्त्वाचं सूत्र ठेवलेलं आहे. एका बाजूने आपला लेखन प्रवास चळवळीमधून झाला आणि दुसऱ्या बाजूने चळवळी मोडण्याचाही किंवा चळवळी विकृत होण्याचाही एक अनुभव आपण घेतलेला दिसतो. ह्या सगळ्या विसंगतीकडे कसं पाहता आपण? नाही, मी प्रत्यक्ष चळवळीत होतो, अगदी सहप्रवासी म्हणून का तुम्ही मगाशी म्हटलं. हां, मी काही नेता वगैरे होतो असा माझा दावा नाही, पण हे चळवळी पाहत असताना असं लक्षात आलं की चळवळीत काही प्रवृत्ती घुसतात आणि त्या चळवळीचा जो एक चांगला नैतिक असा व्यूह असतो तो मोडून टाकतात आणि त्या चळवळीच्या हेतूबद्दलच मग लोकांना शंका निर्माण व्हायला लागते आणि ह्यामुळं त्या चळवळीत होऊ इच्छिणाऱ्या नेत्याचं काही नुकसान होत नसतं, पण ज्यांचे प्रश्न घेऊन आपण उभे राहतो त्या लोकांचं मात्र अतोनात नुकसान होतं. म्हणजे कुठल्याही चांगल्या चळवळीचं अधःपतन होणं हे त्या प्रश्नात जे लोक आहेत त्या लोकांच्या दृष्टीनं फार विदारक आणि वाईट असतं. आता हे सगळं आपण समजून घ्यायला पाहिजे, पण समजून घेण्याची इच्छा होऊ पाहणाऱ्या नेत्यांना नसते. आणि मग होऊ पाहणारे नेते आपल्या दृष्टीनं ती चळवळ आपल्या मुठीत कशी यात त्या चळवळीचा बळी घेत जातात आणि त्यांना भान राहत नाही की बाबा आपण आपल्या नेतेपणासाठी ही चळवळ अशा पद्धतीनं वापरतो आहोत आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि ज्यांच्यासाठी आपण लढतो आहोत ते बाजूलाच पडतायत आणि तो गुंता हा मी प्रत्यक्ष अनुभवला. म्हणजे 1989ला मी त्या सगळ्यातनं बाहेर पडतो. म्हणजे देवदासी चळवळ असेल, अन्य चळवळी असेल आणि अगदी स्पष्ट सहकार्यानं सांगून, म्हणजे डॉक्टर भास्कर त्यानंतर सगळं काम करतच होते, बन्ने सर सगळे काम करतच होते, नंतर अच्युत माने वगैरे त्यांच्या भागात काम करत होते, पण बन्ने सर आणि ह्या आनंदराव भास्करांना मी सांगितलं की मला इथून पुढं तुमच्यात यायचं नाही, तुमचं काय चालायचं ते चालू नाही. कारण 89लाच एक प्रसंग मला आठवतो की लोणावळ्याला आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या, त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे नव्हती, पण अंधश्रद्धेत काम करणाऱ्या सगळ्या लोकांचं एक शिबिर होतं. तिथं श्याम मानव आले होते, तिथं दाभोळकर आले होते, आम्ही गारगोटीहून गेलो होतो, जवळजवळ 200-250 कार्यकर्ते आम्ही महाराष्ट्रातून आलो होतो आणि तिथं आम्ही हे म्हणत होतो की बाबा एक राज्यव्यापी प्लॅटफॉर्म तयार व्हावा की ज्यातून ही चळवळ सगळीकडे फोफावावी आणि लोकांच्या अंधश्रद्धेत मुक्ती व्हावी. तिथंच पहिल्यांदा ठिणग्या पडायला सुरुवात झाली. म्हणजे ते पुढचं वर्तमान त्याकडे मी वळत नाही, पण मुद्दा असा झाला की नंतर ह्या चळवळींकडे बघण्याचं माझं हे बदललं की अरे हे नाही म्हटलं, ह्यात काहीतरी सगळेच येणारे त्या प्रश्नासाठी येतात असं नाही, तर कुणाला काहीतरी करिअर वगैरे करायचं असतं, कुणाला आपल्याकडे श्रेय घ्यायचं असतं की हे माझ्यामुळंच झालं वगैरे, आणि ह्यात नुकसान त्या चळवळीचं होतं आणि ते चळवळीचं नुकसान आणि ती सगळी एकमेकात चाललेली ईर्ष्या हे बघितल्यानंतर मी 89ला ठरवून टाकलं की यात जायचं नाही आपण. पण तुम्ही ठरवलात तर ते सगळंच तुमच्या मनाप्रमाणे घडतं असं नाही, तर कुठनं तरी कोणतरी पुन्हा येऊन त्यात तुम्हाला काहीतरी करतो. पण मी फार त्याशी संलग्न राहिलो नाही, मी खरोखरच बाजूला झालो. याच वेळी काय होतं, इकडं छोटी छोटी संमेलन म्हणजे आमच्याकडे सुरू झालेली होती सगळी.
म्हणजे ही यादवांची ग्रामीण साहित्य चळवळ वगैरे जे सुरू होतं तो काळ होता. आणि हे संमेलनातलं आतलं वर्तमान पण मी बघत होतो. म्हणजे आम्ही त्यावेळी कुठेही आपले एक शबनम काकेला अडकली की कविता वाचायला पळायचो. आणि नंतर लक्षात आलं की अरे हे जरा विचित्र आहे, आपण लिहू पाहतो ते वेगळं आहे आणि या स्टेजवर घडतंय ते वेगळं आहे आणि ह्यात पुन्हा अर्थकारण आहे. मग त्या संमेलनाच्या स्टेजवर जाणं मी बंद केलं. म्हणजे काही व्यासपीठाच्या तर मी पायरीच चढलो नाही, म्हणजे आज तागायत चढलो नाही. म्हणजे आता समजा मी 60-62 वर्षाचा आहे पण त्यांच्या व्यासपीठावर कधी गेलो नाही, कारण ते सगळं खटकत होतं की हे नाही व्हावं, हे अशा पद्धतीनं आपल्याला नाही करायचं. त्या सगळ्याचा ऐवज जो होता तो कळपमध्ये येतो. पण कळपमध्ये ती रघुचलमीची गोष्ट आहे आणि त्याचं ते जगणं आहे. त्यात अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक आहेत किंवा वेगवेगळे हे आहेत. म्हणजे त्यात कोणीतरी एक त्या गावातला इनामदार आहे, त्याचं असं जगणं आहे की जे अत्यंत हे करणं आहे. विविध गोष्टी आहेत त्या. पण ती कादंबरी मला त्या काळामध्ये अगदी सहजपणे होऊन गेली ती हातात. ज्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, ही तणकट कादंबरी ही फार महत्त्वाची कादंबरी अशासाठी आहे की आंबेडकरी जी विचारधारा आहे, ह्या आंबेडकरी विचारधारा जेव्हा खेड्यातल्या पार्श्वभूमीवर उभ्या राहू लागल्या तेव्हा खेड्यांची एक व्यवस्था बिघडू लागली, असं एक सूत्र या कादंबरीत मध्यवर्ती आहे. मला असं जाणवलेलं आहे किंवा मी पाहिलेलं पण आहे की या कादंबरीमुळे की तुम्हालाही माहिती की आधी तुम्हाला जे दलित लेखक वगैरे म्हणत होते ते सगळे ह्या कादंबरीच्या निर्मितीनंतर तुमच्याकडे एका संशयाने बघायला लागले आणि ते हे फार महत्त्वाचं सूत्र होतं. आणि या नेमकं बोट आपण या चळवळीच्या अनुषंगाने ठेवलं आणि त्यातून फार महत्त्वाची अशी निर्मिती झाली. अर्थात खरोखर या खेड्यामध्ये अशा चळवळी उपयोगाच्या नाहीत का, हा एक त्या अनुषंगाने प्रश्न नाही. या कादंबरीकडं काय झालं, बघत असताना पूर्णतः वेगवेगळ्या अंगानं बघायला पाहिजे होतं पण ते बघितलं गेलं. म्हणजे तुम्ही म्हटलं ते खरं आहे. म्हणजे पूर्वी 1900 साधारणतः तणकट येण्यापूर्वी जी पुस्तकं साधारणतः दलित साहित्याची लिहिली याच्यामध्ये माझा उल्लेख दलित लेखक केला जायचा. पण नंतर माझ्या जातीचा शोध लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि मग त्यांना लक्षात आलं की हा काही दलित नाही आहे. मग ते जाणीवपूर्वक दुसऱ्या आवृत्त्यांमध्ये वगैरे ते उल्लेख माझे गाळले गेले. पण हे मला एक गाव आणि ह्या गावातली जातीय उतरंड आणि त्या आतले ताणेबाणे आणि जे बाबासाहेबांच्या विचारामुळं एकूण बदलत गेलं त्यामुळं कसे ह्या बांधकामाला धक्के पोहोचत गेले. गाव नावाच्या एका जे गच्च घट्ट बांधकाम होतं याला कसे धक्के पोहोचायला लागले. पण हे धक्के पोहोचता आहेत तोपर्यंतच कोणीतरी त्या चळवळीचा आपल्या फायद्यासाठी वापर करणारा माणूसही घुसला. म्हणजे ज्या पद्धतीनं ते खेड्यात घुसायला पाहिजे होतं आणि ते सगळी जातीची उतरंड नेस्तनाबूत व्हायला पाहिजे होती किंवा ते जातीचं बांधकाम पाडण्यासाठी ते सगळं तिथं कार्यरत राहायला पाहिजे होतं, ते न राहता पुन्हा काहीतरी वेगळंच घडत गेलं. आणि झालं असं की यामधून जातीमध्ये जे एक अंतर्गत सुसंवादी वातावरण होतं ते मधल्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित होत होतं. आणि ते विकसित होऊन आपण जाती अंताकडं खरोखरच जातो आहोत असं एक चित्र मधल्या काळात होतं. पण त्याला कुठंतरी नकळतच बाधा निर्माण झाली आणि अशा पद्धतीचे काही लोक त्याचा उपयोग करून घेऊ लागले की हे जातीय तणाव वाढतील कसे. म्हणजे ती अख्ख्या एका खेड्याची आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्याची अशी ती गोष्ट आहे. आणि त्यामुळं त्यामध्ये जे काही घडतं ते कोणीतरी मला मध्येच फोन करून सांगतो की आज आमच्या गावात तणकट झालं. आणि म्हणजे काय झालं याचा अर्थ असा आहे की इथं गावागावात जी एक सहजपणे बाबासाहेबांच्या विचारानं माणसं प्रगल्भ होत होती आणि एकमेकात संवाद साधत समन्वय साधत हे जातीचं विष असं उतरत चाललेलं होतं. आणि आशा निर्माण झालेली होती की आता हे हळूहळू मग त्याला 50 वर्षे का लागेना पण हे संपत जाईल. आणि त्या सगळ्याचं जे काही विचित्र असं कागदी रूप मी बघितलं
आणि खेड्यातलं जे सगळं हे वर्तमान मी अनुभवलं, त्यातून तणकट आलेली आहे. म्हणजे ती एका कबीरची गोष्ट नाही आहे किंवा अमक्या एकाची गोष्ट नाही, ती एका अख्ख्या खेड्याची गोष्ट आहे. ती एका जातीची गोष्ट नाही, खेड्यातल्या सगळ्या जातींची गोष्ट आहे ती. म्हणजे त्यातला सुतार सुद्धा स्वतःला फार जातीय अहंकारानं खालच्या माणसाकडे पाहतो, कुंभार सुद्धा किंवा हा शेती करणारा कुणबी सुद्धा ते या सगळ्यांकडे कसा पाहतो, हे सगळं त्या कादंबरीमध्ये आल्यामुळं एका गावाची कहाणी ती आहे. असं 90 नंतर साधारणतः जागतिकीकरणाचा एक वारे आलेत आपल्याकडे, गाव सुद्धा बदलू लागलं आणि शेतकऱ्यांच्या समोर एक बिकट परिस्थिती अशी निर्माण झाली. आणि हे सगळं तुम्ही अत्यंत प्रयोगशीलतेने बळीचा या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे. म्हणजे ते इतकं चक्रावून टाकणार आहे की मला वाटतं की सुरुवातीला त्याचे काही आकलनाचेही प्रश्न निर्माण झाले. या कादंबरीकडे कसं आत रिगावं आणि बघावं आणि ती समजून घ्यावी. अर्थात या सगळ्या कादंबरीने फार एक उंची गाठलेली आहे आणि फुल्यांचं तत्वज्ञान जे आजच्या खेड्यांच्या पार्श्वभूमीवर जे महत्त्वाचं आहे ते तुम्ही त्या कादंबरीमधून सूचकतेने मांडलं. या कादंबरीतून आपण काय वाचकांना सुचवू इच्छिता? कसं आहे, 92 नंतर म्हणजे आता एक आर्थिक खुलीकरण झालं किंवा ज्या खाऊच्या हे धोरण आलं, खाजगीकरण, उदारीकरण, आणि ह्या सगळ्यानं जगण्याची गतीच बदलली. बरोबर. म्हणजे इतक्या गतीनं सगळं बदलत गेलं खेड्यापाड्यातलं. म्हणजे शहरातलं तर बदललंच, पण खेड्यापाड्यातलं इतकं प्रचंड गतीनं बदलत गेलं. आणि नंतर अशी अवस्था 96 नंतर आली किंवा 2000 नंतर आली की माणसाचा माणसावर विश्वासच राहणं हे मुश्किल होऊन गेलं, राहिलाच नाही. आणि इतक्या गोष्टी घुसल्या, अगदी म्हणजे न कळत घुसल्या आणि त्या सगळ्याला बळी खेळ गेलं. बरोबर. म्हणजे अगदी साधं तुम्हाला सांगतो की तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टी म्हणजे आधुनिक गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही ब्रश न दात घासता, हे आधुनिकपणाचं वगैरे वाटत असेल कुणाला, मला काय वाटत नाही ते. पण शेतकऱ्याच्या लुटीमध्ये या सगळ्यांचा सहभाग काय? म्हणजे साधा विचार करा की आमच्या घरामध्ये जेव्हा ब्रश येतो तेव्हा एक पेस्ट आणि एक 4 ब्रश आले तर माझ्या घरातले 50-60 रुपये तो चोरून नेतो. म्हणजे जिथं आमचं बाबळीची साल जाळून उत्तम मिश्री आमच्याकडं होती किंवा चुलीतली राख जाळून त्याच्यात मीठ मिसळलं की आमचे दात अतिशय व्यवस्थित स्वच्छ होत होते, तिथं हे अचानक घुसलेली गोष्ट आमच्या घरातली, ती गोष्ट चांगली का वाईट यात मी पडत नाही, पण ती आमच्या घरातली पैसे चोरणारी गोष्ट वाटते मला. म्हणजे तसं कोण कोण चोर घुसले असा जर विचार केला तर आमच्या घरात हे जे वेगवेगळे साबण घुसले याने काय चोरलं, किती पैसे चोरले असा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या बदलातून ज्याला आपण जगण्याच्या ज्या ह्या बदलल्या म्हणतो आपण धारणा, तर त्या धारणा बदलल्यानंतर लूट फक्त खेड्यातल्या माणसाची झालेली. म्हणजे जागतिकीकरण उदारीकरणामध्ये कोण सगळ्यांना फायदे मिळाले. म्हणजे नोकरदारांचे पगार बदलले. म्हणजे त्यावेळी 5वा वेतन आयोग जाऊन 6वा वेतन आयोग आला, मग 7वा वेतन आयोग आला, त्यांना भरमसाठ पगार झाले. किंवा ह्या मधल्या उद्योगधंद्यांमध्ये बदल झाले. सगळ्यांच्याकडे पैसा खेळला आणि हा खेळला नाही कुणाकडं तर फक्त शेतकऱ्याकडे. उलट शेतकऱ्याच्याकडे जो होता उरलेला पैसा तो पळवणं सुरू झालं. त्याच्या घरात मोबाईल आला. मोबाईल आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बरं झालं ना की हे साधारणतः संवादाचं सोपं उपकरण आपल्या हातात आलं. पण ज्या घराची मिळकतच नव्हती त्या घरातले 100-150 रुपये आपोआप रिचार्जसाठी न्यायला लागले. यानंतरच काय झालं की पूर्वी आमच्या घरात कसं होतं की आमच्या 4 म्हशी आहेत, तर बाबा की आमच्याकडं 10 लिटर दूध होतं, तर घरात किमान 3-4 लिटर दूध ठेवायचं आणि वरचं विकायचं. पण नंतर धारणा अशी बदलली की कपभरच दूध घरात ठेवायचं आणि सगळं दूध आपण विकायचं. आणि एक भौतिक सगळं वातावरण बदललं आणि संपूर्ण चैन
ही खेड्यात घुसली. म्हणजे धाबे आले, पानपट्ट्या आल्या, वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं आली. आमच्या पोरींना ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या आमच्या खेड्यात आल्या आणि आमच्या गावातच 3-4 ब्युटी पार्लर झाले. ही पोरं कधीतरी गडिंग्लजला जायची, त्यांना अगदी आमच्या गावाशेजारी धाबे उपलब्ध झाले. मिळकत म्हणाल तर काहीच बदलली नाही, पिकं म्हटली तर काहीच बदलली नाही. येणं कमी आणि जाणं अधिक झालं. यातनं खेड्यात फार घुसळण झाली आणि वैचारिक सगळ्या गोष्टी उलट्या फिरायला लागल्या. म्हणजे खेड्याचं शोषण अधिक पद्धतीनं सुरू झालं. म्हणजे ही सगळी शिकलेली पोरं जी होती हे आणि गावची वेस बघणं बंद केलं. हे शिकला आणि गेला की मग आमच्याकडे म्हणच आली, शिकला तो भकला. परंतु आई बाबाला सुद्धा बघेन असं झालं. हे केव्हापासून 2004 नंतर हे जास्त गतीनं होत गेलं. हे त्याने काही बघितलं नाही खेड्याकडं. अनेक प्रश्न इतके गुंतागुंतीचे की ते सरळ रेषेत मांडताच येणं शक्य नव्हतं. आणि यामधला आवाज गायब होणं, म्हणजे या काळातच 2 माणसं भांडायला लागली की पूर्वी कोणतरी मध्ये यायचा, तू इकडं हो तू इकडं हो. हा जो मधला आवाज होता तो लेखकाचाही होता. म्हणजे ह्यातला जो लेखक गायब होतो म्हणजे ह्याचा या माणसाला लेखक गायब होणं म्हणजे त्या सगळ्या व्यवस्थेमधला जेव्हा लेखक गायब होतो तेव्हा कोण गायब होतं तर चांगली स्वप्न बघणारा माणूसच गायब होतो. आणि त्या गायब होण्यानं काय काय गुंते येतात. म्हणजे आता पुढे बदलायच्या अपेक्षा आपण बाळगायचे का नाही, कारण इथला लेखकच परागंत झालेला आहे. म्हणजे ते वेगवेगळं आहे. ते आता ते वाचणाऱ्याला कळत जाईल. आपल्या सगळ्या ललित लेखनामधून सुद्धा 4 एक ललित गद्य संग्रह आपले आहेत आणि त्यातून सुद्धा एक संपूर्ण खेड्यातलं एक वास्तव आलं. मला वाटतं ही कादंबरीतल्या काही सुटलेल्या जागा होत्या त्या तुम्ही तिथे मांडण्याचे प्रयत्न केले की बाबा असंही एक दिसतं. आणि एका ठिकाणी आपण म्हणालेलात की ललित गद्यातून लेखकाचं जे काही खरं व्यक्तिमत्व असतं ते अधिक स्पष्टपणे येतं. याविषयी थोडंसं सांगा. नाही, हे जे मी आता ललित गद्य लिहिली म्हणजे एक साधनेमध्ये मी कॉलम लिहित होतो. म्हणजे मग त्या राजन खानना असं म्हटलेलं होतं विनोद शिरसाटला की याच्याकडून तू कॉलम लिहून दाखव. ईर्षेतूनच ते होतं. सकाळला मात्र मी जे लिहिलं लोकल ते ग्लोबल ते मात्र ठरवून लिहिलेलं होतं की काय तो काळच असा होता की खेड्यात काय बदल आणि ते बरोबर त्या काळात मी पकडत गेलेलो होतो. नंतर अशा पद्धतीच्या पुस्तकांची एक परंपरा सुरू झाली. तिथून पुढे लोक लिहायला लागले. ललित गद्य मी वर्तमानपत्राच्या याच्यातून लिहिलं, मागणीतून किंवा त्या ठिकाणी कॉलम लिहिण्यातून. पण ती 3 एक पुस्तकं झाली. अजून एक त्यामधलं यायचं आहे शब्दाची कुळकथा. पण ही त्यातनं होत गेली. मी तुमचं जे विधान होतं की इथं लेखक खराखुरा सापडतो याचं कारण असं की इथं लपवायला जागा फार कमी असते आणि तो आपोआपच उघडा होत जातो, तिथं शोधता येतं त्याला. म्हणून त्या गणेश मोहितेच्या पुस्तकात मी विधान केलेलं होतं की या सदरांमधून लेखक पकडता येतो. कारण ते त्यांना ठरवून जरी आपल्याला लपवायचं म्हटलं तरी तिथं तो लपत नसतो, असं काहीतरी येतं. आपण भाऊपाध्यांच्या साहित्याचा अभ्यास केला. भाऊपाध्य हे महानगरी साहित्यातले एक काय म्हणता येईल की ते अत्यंत दादा माणूस होते. म्हणजे लेखक म्हणून श्रेष्ठ असं त्यांचं कार्य आहे. त्यांच्या चित्रण स्वभावाचा तुमच्या लेखनाला काही फायदा झाला का याविषयी थोडक्यात. भाऊपाध्यांच्या अभ्यासामुळे माझी जगण्याकडे बघण्याची दृष्टी जी विस्तारली ते सगळं श्रेय भाऊच आहे. बरोबर. आणि तो मराठीतला मोठा लेखक आहे, महान लेखक. म्हणजे भाऊने ज्या प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या, ज्या प्रकारची कथा लिहिली आणि जो पैस त्याने आपला मांडला तसा लेखकच नाही आपल्या भाऊपाध्यांच्या. तर शैलीपासून ते जगण्याकडे बघण्याच्या दृष्टीपर्यंत भाऊपाध्याने मला खूप दिली आणि कळत न कळत ते आपल्यात जिरत. माझा तो अत्यंत आवडता लेखक आहे. मग आणखी एक असा प्रश्न की अलीकडे आपण 1-2 भाषणाच्या वेळी मराठी समीक्षेविषयी, समकालीन समीक्षेविषयी असमाधान व्यक्त केलेलं दिसतं. नाही, असमाधान नाही, मराठी समीक्षा नाहीच आहे मुळात असं झालेलं आहे. म्हणजे मी हे कायमच सांगत आलेलं आहे की एक गोडसेंचा पोत विचार, बरोबर. त्यानंतर नेमाडेंचा देशीवाद, मसू पाटलांचा तृष्णाबंध, हे 3 जर सिद्धांतनं आपल्याकडची सोडली
म्हणजे दग गोडसे, भालचंद्र नेमाडे आणि मसू पाटील तिघे जर सोडले तर कोणीही सैद्धांतिक समीक्षा लिहिण्याचा प्रयत्न, कोणी सिद्धांत उभा केला नाही. खरं असं करण्याचं मी म्हणतो की तो उभाच राहायला पाहिजे असं नाही, पण तो उभा करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्याचा विचार कुणाच्या मनात न यावा. म्हणजे मर्ढेकरांनी हा प्रयत्न केलेला होता, म्हणजे लय तत्व सिद्धांत त्याने मांडलेला होता. पण आता मुद्दा कसा आहे की आपल्याकडं एवढं आमच्याकडं साहित्य आहे, इतक्या विविध प्रकाराचं आहे आणि ही इतकी सकस साहित्याची भूमी असताना इथं समीक्षा व्यवहारात काय दिसतं आपल्याला, तर इथं हा समीक्षा व्यवहार अजूनही, म्हणजे आता तुम्ही गाव विचारात घेतलं की गाव प्रचंड बदलतंय, बरोबर, पण काही सरंजामदार डोक्यात आपली सरंजामीच घेऊन बसलेले असतात. तसं समीक्षक झाले की गाव बदललं, पण हे जे समीक्षक आहेत हे स्वतःच्या डोक्यात तिसरंच काहीतरी घेऊन बसलेले आहेत, म्हणजे ते सोडायलाच तयार नाहीत. आणि त्यांना असं वाटतं की बाबा आपण इंग्रजीतले 4 गोष्टी वाचून मराठीत आणले की आपण महान झालो, आणि तेच एखाद्या कलाकृतीला लावून दाखवलं की आपल्याला त्या कलाकृतीचा निकाल लावता येतो. आपल्याकडं गंभीर समीक्षा लिहिण्याचं वातावरण नाही, आणि उलट शिक्षण मात्र खूप आहे. म्हणजे सगळ्या विद्यापीठांमधले अभ्यासक्रम तुम्ही बघितलात तर ते समीक्षेला जवळचे आहेत, बरोबर, आणि समीक्षा शिकवतात. मला तर कधी कधी असा प्रश्न पडायचा की हा अभ्यासक्रम मी FY पासून MA पर्यंत किंवा PhD पर्यंत सगळा अभ्यासला, यांना करायचं काय होतं? माणूस तयार करायचा होता का समीक्षक तयार करायचा होता? तर याचं उत्तर सरळ सरळ येतं की यांना समीक्षक तयार करायचा होता. मग ज्या अभ्यासक्रमाचा सगळा भर समीक्षा व्यवहारावर होता त्यातून एक दुसराही चांगला समीक्षक आपण देऊ शकलो नाही, हे कशाचं कुठल्या दारिद्र्याचं लक्षण आहे. त्यामुळे मराठीत समीक्षा अजिबात लिहिली जात नाही. म्हणजे कुणाचाही अधीक्षेप मला करायची गरज नाही, पण जे आहे ते तसं आहे बाबा. अलीकडे आता आपण समारोपाकडे येऊ. अलीकडचा काळ हा अत्यंत जातीय आणि धार्मिक अस्मिता टोकदार होण्याचा आहे. कालचीच घटना आपण बघितली तर कुठल्या तरी एका समूहाने नेमाडे सरांच्या हिंदू कादंबरीच्या संदर्भात त्यांच्यावर खटला भरलेला आहे. जर असं म्हणायचं झालं तर अनेक लेखकांच्यावर असे खटले भरले जातील. हा जो विशिष्ट जाती समूहाचं चित्रण करायचं की नाही हा एक पेच आहे, किंवा या संपूर्ण चित्रण करताना हे लेखकाने कसे पेच सोडवावे? नाही, ते लेखकाचे पेच लेखकानं सोडवलेलेच असतात, फक्त कुणी कसा उपयोग करायचा. म्हणजे कादंबरी वाचायची नाही आणि एक तुकडा वाचायचा फक्त, आणि तुकडा किंवा एक कविता वाचायचीच नाही आणि त्यातल्या 2 ओळीच घ्यायचे, किंवा कथा वाचायचीच नाही त्यातला एक परिच्छेद घ्यायचा, की मग अशा अस्मिता टोकदार व्हायला उपयोगी पडतात. म्हणजे ह्या इंग्लंड अमेरिकेपेक्षा आपल्यातली स्त्री किती वेगवेगळ्या प्रकारानं कर्तबगार, प्रगल्भ, मोकळी आणि सगळं अंगावर घेऊन लढणारी होती, हे दाखवणाऱ्या त्या परिच्छेदाचा भाग लक्षात न घेता त्याचा जातीय वाचन करणं, विपरीतही नाही, जातीय वाचन करणं, की मग तुम्ही म्हणता तसं कुणाच्याही लेखनातील काहीही काढून त्याच्यावर जातीय आरोप करता येतात. हे चांगल्या वाचन संस्कृतीचं आणि चांगल्या निकोप समाजाचं लक्षण नाही. आणि त्या लोकांना जे भरीस घालत असतात यांचे काहीतरी हेतू वेगळे असतात, आणि त्या हेतूतून ते तशा पद्धतीचं लोकांचे दिशाभूल करत असतात, त्यांना भ्रमात ठेवत असतात, आणि त्यांचा वापर करून आपलं जे काही विकृत स्वप्न असतं ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण हे मार्गावर टिकत नसतं, आणि ह्यातून लेखक मार्ग काढत जातात, त्याला प्रतिकार करत जातात. त्यामुळं त्याला काही फार किंमत द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. शेवटचा एक प्रश्न विचारतो की हुंदकापासून तुमच्या कविता लेखनाला सुरुवात झाली, पण पुढे कविता लेखन काय झालं त्याच्याविषयी? कविता लेखनाचं काही झालेलं नाही. मी भरपूर कविता लिहिलेल्या आहेत, फक्त मी छापल्या नाहीत किंवा पुस्तक काढलं नाही, पण कधीतरी होतील त्याच्या कविता माझ्यापासून बिलकुल दूर गेलेली नाही. मी जितका कादंबरीच्या जवळ आहे त्यापेक्षा अधिक कवितेच्या जवळ आहे, पण कधीतरी होतील त्या सगळ्या ह्याच्याची. फक्त आता हे शाहू महाराजांचं पुस्तक एकदा संपलं, ती कादंबरी एकदा माझी संपली की मग कवितेकडं काहीतरी नीट करावं असं डोक्यात आहे. बघू कसं होतं होईल. ठीक आहे मित्रांनो, गवस सर आपल्याबरोबर
एक तासभर चर्चेला राहिलेत. अनेक प्रश्नांची त्यांच्याकडून अजूनही उत्तरं होती, पण वेळेच्या अभावी आपल्याकडे कमी वेळ असल्यामुळे ते घेता येईल नाही. पुन्हा कधीतरी आपण त्यांच्याशी दीर्घ संवाद साधू. शिवाजी विद्यापीठाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सर इथे उपस्थित राहिलेत, त्याबद्दल विद्यापीठातर्फे सरांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद. नमस्कार.